नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मी शीतल निमजे स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, प्रगतशील शेतकरी या मालिकेअंतर्गत आपण वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या यशोगाथा ऐकत असतो आणि त्यातून शेतकरी बांधवांनी केलेली प्रगतीची वाटचाल याविषयीची माहिती या मालिकेअंतर्गत आपण ऐकत असतो. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसाय याविषयी मुक्काम पोस्ट बेलवाडी, तालुका जिल्हा हिंगोली येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर किशनराव मांडगे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रगतशील शेतकरी या मालिकेअंतर्गत आपण नवनवीन अशा शेतकरी बंधूंशी संवाद साधत असतो आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे प्रयोग केलेले आहेत ते इतर शेतकरी बांधवांपर्यंत अनुभवाच्या बोलाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इतर आपल्या तरुण शेतकरी मित्रांना प्रेरणा मिळण्यासाठी ह्या अनुभवाचे बोल आपले खूप महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या शेतीला आपण पूरक व्यवसायांची जोड जर दिली तर त्या माध्यमातून चांगला असा नफा देखील आपल्याला मिळू शकतो. आणि निश्चितच या सगळ्या शेतकरी बंधूंच्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला देखील एक ज्ञानाची शिदोरी मिळत असते. आपली जी काही वरिष्ठ अशी मंडळी आहे की ज्यांच्या अनुभवाचे बोल हे तरुण शेतकरी आपला कशा पद्धतीने घडायला पाहिजे आणि कशा प्रकारे शेतीचं आर्थिक नियोजन लावायला पाहिजे हे देखील ज्येष्ठ मंडळींकडून आपल्याला हे मिळत असतं. आणि नक्कीच हे त्यांच्या अनुभवाचे बोल आपली शेती करत असताना, आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत असताना निश्चितच आपल्याला कामी येत असतात. की आजही आपण असेच अनुभवी आपले जे काही शेतकरी दादा आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी सेंद्रिय शेती आणि सोबतच दुग्ध व्यवसायाची सांगड घालून कशा पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिलेली आहे हे त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आता आपण सगळेच जण आतुर झालेलो आहोत. आणि आज आपण रामेश्वर किशनराव मांडगे, मुक्काम पोस्ट बेलवाडी, तालुका जिल्हा हिंगोली या शेतकरी बंधूंशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एकंदरीतच त्यांचा सेंद्रिय शेतीचा प्रवास आणि दुग्ध व्यवसाय याकडे त्यांची वाटचाल कशी झाली. तर नमस्कार दादा. नमस्कार ताई. तर दादा, तुम्हाला किती एकर शेती आहे बरं? आता माझ्या पूर्ण कुटुंबाची 90 ते 95 एकरच्या आसपासची शेती आहे आजच्या घडीला. अच्छा, काय काय त्यामध्ये मग तुम्ही लागवड केलेली आहे बरं? आमच्याकडे तर पाण्याचं थोडंसं दुर्भिक्ष किंवा शॉर्टेज असल्यामुळं आम्ही बारमाही पिकं तर नाही घेऊ शकत. परंतु जे मोसमी पाण्यावर म्हणजे हंगामी पाण्यावर जे पिकं घेता येतात, गहू, चणा, चाऱ्याची पिकं, बगर पाण्याचा ऊस सुद्धा मी घेत गेलो. छान. आता हे जे तुम्ही सगळ्याची लागवड केलेली आहे तर सेंद्रिय पद्धतीनेच त्याची लागवड केलेली आहे का? मग माझी मुळातच शेती, आमच्या वडीलच आमच्या या सेंद्रिय शेतीचे गुरु होते म्हणायला काही वावगा नाहीये दिदी. आणि त्यांच्याकडनंच आम्ही हे सेंद्रिय शेतीचा गुरुमंत्र घेतला म्हणायला हरकत नाही. परंतु तसंच काही आमचे विद्यापीठचे गोरे सर आहेत, हे सुद्धा मला वारंवार सेंद्रिय शेतीच्या कार्यक्रमाला निमंत्रित करतात. भारतीय शेती ही मुळातच सेंद्रिय शेती होती. अगदी अगदी. परंतु थोडंसं मधाच्या अन्नधान्याच्या गरजेमुळे आम्ही रासायनिक कडे वळलोय आणि थोडंसं का कुठं आपलं फायद्यापेक्षा नुकसान जास्त करून घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. खरंच आहे. म्हणजे या रासायनिक खतांच्या वारेमाप वापरामुळे ज्या काही आपल्या जमिनी होत्या जी नाही का, त्या देखील खराब झालेल्या आहेत. आणि आज असं कुठंतरी वाटतंय की म्हणजे आरोग्याच्या तक्रारी ज्या आपल्याला आता सगळ्यांनाच निर्माण होत आहेत त्याचा जर विचार आपण केला तर निश्चितच सेंद्रिय शेती ही आपल्याला कधीच्यालाही परवडणारी आहे, नाही का दादा? आरोग्यच ही खरी संपत्ती आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आणि ती जर संपत्ती आम्ही आमच्या आर्थिक उन्नतीला किंवा साधन सामग्रीला जर आमची उन्नती समजत असेल तर हे माझ्या मते तरी काही अंशी तरी खोटं आहे. आमचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आमच्या काळ्या आईचे आरोग्य सुद्धा ही आमची संपत्तीच आहे. आणि आई जर चांगली असेल तर आमचे मुलं सुद्धा सुदृढ निघतील, आमचे पिकं सुद्धा सुदृढ निघतील. मग लेकरं कुपोषित निघणारच नाहीत. आमच्या आईचं दूध आम्हाला जर सकस मिळालं तर त्याला बाकीच्या वरच्या दुधाची किंवा ह्याची गरजच पडणार नाही ना. अगदी बरोबर आहे. खरोखरच विचार आपल्याला करायला भाग पाडणारं हे उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जेवढं आपल्याला आपल्या या काळ्या आईला जे द्यायला पाहिजे ते जर आपण नाही दिलं तर त्यामधून निघणारे जे काही आपले पिकं आहेत ते देखील त्याच दर्जाचे होतील, नाही का? जी एकदम राईट. म्हणजे आज आपल्याला ही आपली जमीन जिवंत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांच्या माध्यमातूनच ती जिवंत राहील, नाही का? नक्कीच विषमुक्त अन्नच म्हणू आम्ही त्याला, आवश्यक आहे. तरच आमची पुढची पिढी
सशक्त बनल, मजबूत बनल आणि निरोगी बनल. सगळ्यात महत्वाची चूक आपण इथं केलो, खाण्यापिण्याच्या बाबतीत बारकाई करणं किंवा काटकसर करणं हे खूपच मोठं नुकसानीकडे आपलं पाऊल जाते आणि आपण आघात करून घेतो किंवा फार मोठं नुकसान करून घेतो. खरंच आहे. इतर ठिकाणी आपण एवढा खर्च करतो, पण जेव्हा हे सेंद्रिय शेतीचा माल खरेदी करण्याची वेळ येते त्यावेळेस वाटतं आपल्याला की हे खूप महाग आहे, नाही का? जी जी जी. तर हा विचार कुठेतरी बदलायला पाहिजे आणि जे पोटातून आपल्याला अन्न घ्यायचं आहे ते शुद्ध आणि चांगलं जर असेल तरच येणारी पिढी आपली सक्षमपणे घडेल, नाही का? जी जी राईट. बरे दादा, आता या पद्धतीने तुमची तर सेंद्रिय शेतीकडे वाटचाल झालेली आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये पिकविलेलं धान्य तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवता आहे. खरंच ते खूप छान आहे. पण आता तुम्ही तुमच्या शेतीला जी दुग्ध व्यवसायाची जोड दिलेली आहे तर त्याची सुरुवात कशी केली बरं? 72च्या दुष्काळमध्ये माझं शेतीत पहिलं पाऊल पडलं. मी वडिलांकडनं आम्हाला 3 एकर शेती आणि एका भावाला एक म्हैस आणि एक बकरी, याच्यापासून आमच्या 72च्या दुष्काळापासून सुरुवात झाली आणि आम्ही खूप मोठं 5 भावांचं कुटुंब होतं. अच्छा. घरातनं मोठा असल्यामुळं माझ्या कुटुंबाची जबाबदारी वडिलांच्या नंतर माझ्यावर आली. अच्छा. परंतु मी शिकल्याच्या नंतर कुठंतरी नोकरी करावं, काहीतरी बाहेर करावं ही आई वडिलांची सुद्धा इच्छा होती. अच्छा. परंतु त्यावेळेस मी कसं बसत बाहेर शिक्षण वगैरे छोटं मोठं कोणी इकडे तिकडे घेऊन थोडस बाहेर पडलो. ते असं करता करता नोकरीत तर माझं काही मन लागत नाही. इकडे पत्नी, घरचं कुटुंब, आई वडील, भाऊ, मग आता काय करायचं. परंतु सुरुवातीला शेती करण्याचं सुरुवातच केली म्हणायला हरकत नाही. बरोबर. अच्छा. त्या काळात आपल्याकडं थोडस हायब्रिडचं वाण आलेले होते आणि संकरित H4 नावाची एक कपाशीमध्ये व्हरायट्या 2 व्हरायट्या आल्या होत्या. करडीची भीमा आणि तारा नावाच्या 2 करडीच्या व्हरायट्या आल्या होत्या संकरित. आणि त्यावेळेस आमचं घर आमचं शिवार नावाचा आमच्या परभणी वरून कार्यक्रम चालायचा शेतकऱ्यांचा. आणि एक मला वाटते त्यावेळेसचं माध्यम मला तरी किती टेक्निक पुढे गेलं असेल तरी आमच्या ग्रामपंचायतला तो रेडिओ लावला जायचा रेडिओवर. आणि आम्ही कुठंतरी शेतात असलो कुठे असलो तरी तो कार्यक्रम आम्हाला अख्ख्या गावाला ऐकायला यायचा. कोणाला ऐका म्हणायचं गरज नाही, लावायची गरज नाही. किती दर्जा होता. मला वाटतं या टीव्हीला कितीतरी कोसो मागं फेकून गेलेला काळ होता तो. खरंच आहे. अगदीच. आता ह्या मोबाईलमुळे जेवढे माणसं एकमेकांपासून दूर झालेले आहेत, नाही का दादा? तर ते जे पहिला जर तुमच्या वेळेचा जर काळ आठवला तर नक्कीच मला वाटतं आकाशवाणीचं जे काही हे माध्यम होतं ते एकमेकांना जोडून ठेवणारं असं माध्यम होतं आणि ज्ञान, मनोरंजन हे सगळंच आपल्याला त्या माध्यमातून मिळत होतं, नाही का? एकदम सत्य गोष्ट आहे. नवीन पिढी एवढी या मोबाईलमध्ये त्यांना तलवार चालवायचीच कशी ही मोबाईलची याचं सुद्धा ज्ञान नाही आहे. नाही तर मोबाईलमध्ये सुद्धा ज्ञानाची काही कमी नाही, परंतु आम्हाला काय घ्यायचंय याची जाण नाही. खरंच आहे. जे चांगलं आहे तेवढंच आपण घ्यायला पाहिजे. जसं आम्हाला सांगता येईल मधाचा मोहळाचा मध जो असतो मध घ्यायचा असते, मोहळाचा डक्केपणा नाही घ्यायला पाहिजे ना. पण खरंच आहे. आता तो काळ जर आपण पाहिला आणि आताच्या ह्याचा जर विचार केला दादा तर आता कोणकोणत्या मशीनच्या जाती तुमच्याकडे आहेत ज्या माध्यमातून तुम्ही दूध उत्पादन करता? आता थोडस मला त्या मागाच्याच माझ्या भाग्यलक्ष्मीवर बोलावं असं वाटतंय. आणि तीच म्हैस आमची पहिली वडरी ही आमच्या घराची भाग्यलक्ष्मी ठरली. तिने 1920 आमच्याकडे दिले. अरे वा. मला तर वाटतंय ह्याच्या विज्ञानाला सुद्धा चॅलेंज आहे आणि शेवट तिचा अंतविधी सुद्धा आम्ही छानपैकी चांगल्या केलं. खरी भाग्यलक्ष्मी ती वडरी म्हैसच ठरली. आणि तिथून पुढे आमच्याकडे 19 पारड्यात 99% त्याच्यात पारड्यात जन्मायच्या, 1% 2% रेडे जन्मायचे. अनुवंशिकतेनं ताकदवर जरी ती बिचारी वडरी नावाच्या म्हणजे बैलगाडीला चालणारी म्हैस जरी असली तरी ती खूपच अनुवंशिकतेच्या बाबतीत हे ठरली आणि आम्हाला ती खरी आमची भाग्यलक्ष्मी ठरली. परंतु आज त्या व्हरायटीला माझं सारणारे सुद्धा ब्रीड आम्हाला मिळालेत. मी जागतिक लेवलवर दिल्लीला सुद्धा मी पशु प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा मोदीजी त्यांच्या त्यावेळेसचे कृषी मंत्री यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगले ब्रीड म्हशीमध्ये दिले होते. युवराज, सुलतान नावाचे हे ब्रीड दाखवल्या गेलते आणि आम्ही रिक्वेस्ट विनंती सुद्धा त्यावेळेस सुद्धा केलं. आमचे महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या गिन्या चुन्या शेतकऱ्यांनाच दिल्लीला पाहायला मिळते. आमच्या शेळके सर कृषी विज्ञान केंद्राचे यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि महाराष्ट्रात कुठेतरी एक विशेष पशु प्रदर्शन भरावं असं आम्हाला वाटलं. त्यासाठी आम्ही त्यांच्या रिक्वेस्ट विनंतीला मान दिला सरांनी आणि आमच्या जालना इथं खूप मोठं भव्य आणि दिव्य प्रदर्शन भरल्या गेलं
जगातले जे चांगले ब्रीड होते, चांगले वंशावळीतले जनावर होते, सगळे तिथं चांगल्या प्रदर्शनीला पाहायला मिळाले. बरं, आता तुमचा तर एवढा मोठा अनुभव आहे दादा हा म्हणजे दूध उत्पादनासाठीचा. तर नेमकं आपल्याला दूध उत्पादन कसं वाढवावं यासाठी काय कानमंत्र द्याल बरं तुम्ही? कशी काळजी आपण घ्यायला हवी? तर दूध वाढवण्याचं मंत्र आम्ही भरपूर शिकलो. तर मला तर वाटतं दूध विक्रीचं मंत्र शिकवावं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि नितीनजी मार्कंडे सर जे आहेत आमचे विद्यापीठचे, त्यांनी मिल्क बारचा मला गुरुमंत्र दिला होता. बरं, अच्छा. म्हणजे ते म्हणले, मांडगे साहेब, लोक वाईन बार टाकतात, तुम्ही मिल्क बार टाका. आणि ते ठोंबरे सरांनी, या जोडींनी, धर्मवीरची जोडीच म्हणायला हरकत नाही, यांनी आम्हाला आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलं. त्याच्यातून आम्ही मिल्क बार नावाचा एक सुरुवातीला छोटासा प्रोग्राम सुरू केला होता. त्यालाही आता वटवृक्ष झालाय म्हणायला हरकत नाही. छान छान, मस्त. आता दूध क्वालिटी ह्या मेंटेनन्स करणं आता म्हणजे जगातले जे भाव आहेत, जे क्वालिटीचे, ढेपीचे, मिनरल मिक्सचरचे, चाऱ्याचे, हे गगनाला भिडलेले आहेत. दूध हे शेतकऱ्याला परवडल हे सुद्धा शक्यता फार कमी आहे. अगदीच अगदीच. म्हणजे प्रत्येकच ठिकाणी आता स्पर्धा एवढी झालेली आहे आणि जो काही खर्च होणारा आहे तो वाढता असा खर्च झालेला आहे. त्यासाठीच जे नियोजन आहे, म्हणजे तुमचं विक्री व्यवस्थापन असेल, ते देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने अवगत करता आलं पाहिजे. जी जी. आणि एकंदरीतच मग आहाराचं नियोजन देखील जे द्यायचं आहे आपल्याला आपल्या पशुधनासाठीचं, ते देखील खूप महत्वाचं ठरतं दादा. त्यात विशेष म्हणजे आहाराशिवाय तर क्वालिटी बनणार नाही आणि दुधाचं प्रोडक्ट सुद्धा वाढणार नाही ना. नक्कीच नक्कीच. आणि ते खूप आवश्यक आहे. आणि जरी आम्ही उत्पादन जरी वाढवलं आणि आम्हाला जर हमी भाव किंवा योग्य भाव जर नाही मिळाला, तर आमच्या शेतकऱ्याचं अधोगतीच आहे. आम्ही आमच्या लेकरा बाळांना भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आमचे दूध उत्पादक शेतकरीच दूधच जगवते. आमच्या म्हशीचं, गाईचं दूधच दूधवालेच बघवतात, असं म्हणायला काही वावगा नाही आहे. अगदी. कारण कसं आहे, म्हणजे पुढची ही तरुण पिढी आपल्याला जर सशक्त अशी करायची असेल, त्यासाठी दूध हे किती महत्त्वाचं आहे ते देखील आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. आणि उत्तम प्रकारचं, चांगल्या क्वालिटीचं दूध हे जर प्रत्येक ग्राहकांपर्यंत जर पोहोचलं गेलं, तर नक्कीच चांगली अशी पिढी घडण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल, नाही का? आणि सगळं भारताचं भवितव्यच आहे. ज्या भारतात दुधाच्या गंगा वाहत होत्या, असे बोलल्या जात होतं, सोन्याचा धूर निघत होता, तो भारत आम्हाला जर पाहायचा असेल आणि तो अनुभवायचा असेल, तर सुरुवात गाईच्या दुधापासून किंवा म्हशीच्या दुधापासूनच करावं लागेल. जमिनीला शेणखताची गरज आहे आणि चांगलं उपजाऊ सकस अन्न मिळवायचं असेल, तरी मला वाटतंय पशुधन हे खूप खूप मोठं गरजेचं आहे. आणि त्याचं नियोजन सुद्धा खूप गरजेचं. आपली जमीन देखील ही चांगली राहिली पाहिजे, जमिनीचा जिवंतपणा टिकला पाहिजे. आणि जमिनीचा आपल्या जिवंतपणा आपल्याला टिकवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे गोधन असणं खूप आवश्यक आहे. मग तुमच्याकडे गाय असो, म्हैस असो, बकरी असो, कुठलेही जनावर, त्याच माध्यमातून सेंद्रिय खतं जे आपण आपल्या शेतावर बनवू शकतो, आणि त्याच माध्यमातून आपल्याला ही जी आपली जमीन आहे ती ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत जशी टिकून ठेवलेली आहे तशीच ती टिकाऊ अशी जमीन पुढच्या पिढीला देखील मिळायला हवी आणि त्यांनी देखील ती चांगल्या पद्धतीने टिकून ठेवायला हवी, तिची सुपीकता. नाही, हे तर बरोबर आहे दीदी. आज जर आम्ही काळ्या आईला तंदुरुस्त ठेवलं तर आम्हाला धान्य सुद्धा तंदुरुस्त चांगलं मिळणार. नक्कीच नक्कीच. आणि आमच्या आईला जर आम्ही आजारी केलो रासायनिक खतं टाकून फवारण्यात, आता कसं आहे, ही स्पर्धा लागली. आम्हाला वाटतं आम्ही एकरी 50 क्विंटल उतारा काढला, आम्ही गाईच्या जर्सी दुधामध्ये 100 लिटर तर ओलांडलं म्हणतो, परंतु ते दुधाची क्वालिटी कितीपत योग्य आहे हे मला तरी योग्य वाटत नाही. परंतु त्याची गुणवत्ता किती आहे? भारतीय गाय आमची 100 ग्राम 202 लिटर जरी दूध देत असेल, त्याच्यात स्वर्ण आहे, तर त्या स्वर्ण या जगातल्या बाकी जर्सी गाईमध्ये आहे किंवा नाही हे मला तरी माहित नाही. आणि परंतु आमच्या भारतीय गाईचं दूध हे पिवळं असतं आणि त्याच्यात स्वर्ण नावाचा हा घटक असतोच. आणि तो शरीरासाठी या सोन्याच्या किमतीपेक्षा काही पट पुढे आहे. आणि हे ब्रीड आपण टिकून ठेवलं पाहिजे. जी आपली लाल कंधारी असेल, देवणी असेल, असे जे हे आहे ते आपलं त्याचं संवर्धन आणि जतन देखील झालं पाहिजे, नाही का दादा? जी जी. त्या स्वाभिमानाची गोष्ट तुम्ही आता ते लाल कंधारीचं नाव काढल्यामुळं मला सुद्धा एक थोडंसं स्फूर्त आला. माझ्या गावात पूर्ण प्रत्येक घरी लाल कंधारीच्या एक जोड्या आहेत, ज्या जोड्यांची प्रत्येक घरात तरुण आमचा हा जे आम्हाला जोडधंदा म्हणून आम्ही लाल कंधारीचे बैल
गोरे म्हणजे तयार करतोय आणि मार्केट सुद्धा एवढं 3-4 लाखाला एक बेलवाडी म्हणजे एक लालकंधारी म्हणजे बैलामध्ये एक फेमस गाव बनलंय. आणि विशेष म्हणजे बेलवाडीमध्ये आमच्या महाराष्ट्र केसरीवर खेळणारे पैलवान सुद्धा आम्ही निपजलेत. आणि सार्वजनिक कामात आमचे आई सुद्धा आमच्या गावची जी काळी माता म्हणायला लागेल तिला, ती सुद्धा एक काही परिसरात मानवानं खूप तंदुरुस्त आहे. आमच्या गावाचं आरोग्य, आमच्या तरुणाचं सुद्धा खूप काही चांगलं आरोग्य आहे. गावागावातून असेच तरुण हे चांगले तब्येतीने असले पाहिजे, सशक्त असे असले पाहिजे. आणि हेच घडवण्यासाठीच तर आपल्याला मग प्रत्येक शेतकरी बांधवांना जागरूक करावं लागेल. आपल्याला असे अनुभवाचे बोल त्यांना ऐकून की सेंद्रिय शेतीकडे वळायला हवं. आपलं जी ब्रीड आहे लालकंधारी हे आपण टिकून आणि जे आहे त्याचं संवर्धन आधी नीट झालं पाहिजे, नाही का? परंतु शेतकरी हा निगेटिव्ह विचारामध्ये चाललेला आहे. तो अन्नदाता आहे, पोशिंदा आहे, राजा आहे. या धंद्यापासून खूप दूर चाललाय. नवीन पिढी तर अजिबात या धंद्याच्या जवळ जाणार नाही. परंतु शेतीकडे वळायचा हा जो मूळ मंत्र आहे हा कोसो दूर गेलेला आहे दीदी. पण मला तरी काय वाटतं दादा, हे तुमचे अनुभवाचे बोल आहेत, पण येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये शेतीच ही सगळ्यांना जगविणार आहे. आणि हे देखील तरुणांच्या देखील लक्षात येईल. कारण आपल्याला जे काही खायचं आहे ते तर आपल्याला अन्नच खायचं आहे. म्हणजे कितीही तुम्ही पैसा जरी कमवला तरी शेवटी तर आपल्याला तीच आपल्याला भरभरून देणारी आहे. याच्यात काही दुमत नाही आहे. जगातला कुठलाही कारखाना, काही कुठलीही वस्तू घ्या, 1 किलो लोखंड टाकलं की 5 किलो लोखंड निघते बाहेर. असा जगातला एकही कारखाना नाही माझ्या मते. परंतु आमच्या एका दाण्यावर लाखो हजारो दाणे उत्पन्न होतात. हा एक शेतकऱ्याचा एकमेव कारखाना आहे. अगदी अगदी. आणि हेच आपले जे शेतकरी बंधू आहेत तेच आपले जगाच्या पोशिंदा आहे. आणि जी आपली ही मुठभर जरी पेरलं तरी ही काळी आपल्याला खंडीभर देणारी असती, नाही का दादा? राईट. सगळ्यात एक जगातला एकमेव कारखाना आहे. एका थेंबापासून लाखो थेंब तळ साचवायची ताकद आमच्या भारतीय मातीत आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या मनगटात पण आहे. कष्ट करणं, प्रामाणिकपणे मेहनत करणं हेच खूप महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे येणाऱ्या तर आपल्याला निसर्गाच्या अनंत अशा अडचणी ह्या आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंसमोर असतात आणि त्याला तोंड देत देत आपल्याला ही धान्याची निर्मिती आपल्याला करावी लागते, नाही का दादा? तर अशा सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल बरं? म्हणजे खचून न जाता आपण काही आपली शेती आहे ती आपल्याला जगवायची आहे, यासाठी काय सांगाल बरं? शेतकऱ्यानं प्रामाणिकपणे काम केलंच पाहिजे. आणि जवळपास जगातल्या सर्व घटकापैकी शेतकरी हा आजही काही अंशी आमचा पाय कुठं घसरला असेल, परंतु आजही शेतकरी भारतीय मातीशी, भारतीय देशाशी इमानदारीनंच काम करतोय असं माझं आणि माझा जवान सुद्धा सीमेवर सुद्धा इमानदारीच काम करतोय. परंतु याचं सुद्धा अनुकरण इतर लोकांनी सुद्धा करावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही शेतकरी तर आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही, खरंच आहे. परंतु याची जाण आमच्या समाजाला सुद्धा असणं आवश्यक आहे. आणि शेतकऱ्याच्या पाठीवर जसं शासनानं सुद्धा पाठीवर हात फिरवायचं ठरवलं पाहिजे आणि समाजानं सुद्धा जर पाठीवर हात फिरवलं तर समाजाला सकस बनवण्याचं काम आमचा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. आमची तरुण पिढी ही तर ती सुद्धा याच्याकडे वळल आणि चांगल्या प्रकारे भारताचं जे स्वप्न आहे, आमच्या मोदीजींचं स्वप्न जे आहे विकसित भारत, आम्ही तर मी म्हणतो स्वर्णिम भारत म्हणूत आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये. विकसित भारत तर आहे, होईलच होईल, परंतु स्वर्णिम भारत हा नक्कीच बनेल आणि जगाला एक वेगळा आदर्श बनवून दाखवल. दादा, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही जो आता सेंद्रिय शेतीचा मूलमंत्र जपत आहात आणि त्यासोबतच दुग्ध व्यवसाय हे करत आहात, विक्री व्यवस्थापन आपलं कसं असायला पाहिजे यासाठी जे काही पशुधन आपल्याकडे आहे त्याचा आहार, गोठ्याची स्वच्छता असेल आणि त्यासाठी आपल्याला वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेणं असेल, या सगळ्या गोष्टींवर काय प्रकाश टाकाल बरं? दूध व्यवसाय वाढीस येण्यासाठी मला तर वाटते आपल्या परभणी विद्यापीठामध्ये खूप चांगले तज्ञ आहेत. फोन केल्याच्या नंतर 2 मिनिटात तुम्ही जिथं आहात तिथंच उभा टाका, 2च मिनिटात मी तुम्हाला कॅच करतो किंवा भेटायला येतो म्हणणारे अधिकारी आहेत दीदी. चांगलं आहे. आणि आमच्यासारखे कुठून तरी मग एका गुरुच्या आशीर्वादानं किंवा ज्ञानानं आम्ही हे मोठे होतो, बाकी काय. खरंच आहे, खरंच आहे. आणि आमचे विशेष म्हणजे आमचे कुलगुरू सुद्धा इंद्रमणीजी, त्यांना सुद्धा या दुग्ध व्यवसायाचा खूप खूप इंटरेस्ट आहे. त्यांनी सुद्धा आमच्या 2-3 मीटिंगवर आम्हाला घेतलंय आणि गाईचं सुद्धा मला वाटतं काही संगोपनासाठी गायी आणलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जर प्रॅक्टिकल मध्ये दाखवू शकलो तर आणखीन आमच्या दुधात
म्हणजे गुणात वाढ होईल, म्हणजे आमच्या दुधात साखर पडल, आम्हाला काहीतरी आणखी ज्ञान देण्याची, मला वाटतं अनुदानापेक्षा ज्ञानदान महत्वाचं आहे. खरंच आहे, खरंच आहे. आज आम्ही सगळे लोक अनुदानाकडे वळलोय. अनुदान घेतल्यापेक्षा ज्ञानदान महत्वाचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदीच अगदीच. स्वतः शेतीमध्ये प्रयत्न करणं, स्वतः कष्ट करणं आणि त्या माध्यमातून आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन जो काही व्यवसाय तुम्ही करत आहात त्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही पारंगत होणं देखील खूप महत्त्वाचं आहे. वेळोवेळी तुम्ही पशुवैद्यकांचा सल्ला देखील घ्यायला हवा, शास्त्रज्ञांचा सल्ला देखील घ्यायला हवा आणि सल्ला देण्यासाठी ते देखील तुमच्या मदतीला तत्परतेने धावून येत असतात. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व तरुण शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल बरं जाता जाता? मित्र हो, मला आता वाटते शेतकऱ्यांनी कधीच खचून जाऊ नये. त्याच्यावर संकट ही पाचवीलाच पुंजलेली असतात आणि जगाकडे पाहून आपण कोड्या वैभवाच्या मागे फारसं लागू नये. परंतु शेतकऱ्यासारखा राजा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी अगदी बरोबर आहे. परंतु आमचा शेतकरी हा दाताच असला पाहिजे आणि आहेच. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खचून कर्ज बाजारी व्यसन या गोष्टीपासून जर आपण थोडंसं अलिप्त राहिलो, म्हणजे मोठेपणा ही खूप मोठी वाढीस आलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा बाबतीत आमच्या चुका आमच्या सुद्धा आहेत. आम्ही उगाच कुठं तरी खूप मोठ्या बडेजावपणामध्ये जातो आणि आमच्या कुटुंबाचं, आमच्या घराचं खूप मोठं नुकसान करून जातो. हे जर आम्ही थोडंसं खर्चाचं आणि मोठेपणाचं जे लक्षण जे आहे आमच्यातलं थोडंसं कमी केलं, करू नये याच्यातला भाग नाही आहे, ही कमी व्हायला पाहिजे आमच्यात. आमचा मीपणा, अहमपणा हा निश्चितच कमी व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर दादा, तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना खूप छान असा संदेश दिलेला आहे. कारण नैसर्गिक संकटही आपल्यावर खूप येणारी आहेत आणि त्यालाही न घाबरता आपण ऊन वारा पाऊस सगळं सहन करून हा अन्नपूर्णेचा रथ आपण पुढे पुढे नेत असतो. आणि निश्चितच शेतकरी बंधूंनो, आपल्याला ही मूठभर पेरलं तरी आपली काळी आई ही आपल्याला खूप देत असते. आपणही तिला त्याच प्रमाणात सुपीक ठेवण्यासाठी जे काही आपल्याकडनं प्रयत्न करायला हवेत ते आपण करायला पाहिजे. आणि जे आपल्याला म्हटलेलं आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आपल्याला धान्याची निर्मिती करायची आहे आणि सकस असं धान्य आपल्याला प्रत्येक घरोघरी आपल्याला पोहोचवायचं आहे. जी जी जी. तर आज तुम्ही कार्यक्रमात खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच आमचे शेतकरी बंधू या अनुभवाचा फायदा घेतील, तुमच्याशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करतील दादा. तर आज हे छानसं मार्गदर्शन तुम्ही प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलं, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद ताई. तुम्ही सुद्धा आम्हाला आकाशवाणीवर बोलवले, आमच्या शेतकरी भावांशी संवाद साधण्याचं जे संधी दिली त्याचे सुद्धा माझ्या आकाशवाणीचे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मी खूप खूप धन्यवाद मागतो आणि माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण प्रगतशील शेतकरी या मालिकेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसाय याविषयी प्रगतशील शेतकरी रामेश्वर किशनराव मांडगे, मुक्काम पोस्ट बेलवाडी, तालुका जिल्हा हिंगोली यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो, आता कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा. थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. धुती होते कस्तुरीच्या सुवासान, भूल जीवाला पडते, फूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते, राघ
तिफन चालते तिफन चालते सर्जाहार माझ्या ढवळ्याहार माझ्या पवळ्यार माझ्या आहा अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन पीक हालती डोलती जणू करती भजन जशी चांदील काकते कपाशी फुलते मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते चाल ऊन पावसाचा पाट शिवनीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवत पान पाहतो डोळ्यात पान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता काटा पायात रुतता लाल रगात सांडत हा लाल रगात सांडत हिरवत पान फुलत काळ्या मातीत मातीत तिफन चालते 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 शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.